हॅलो फ्रेंड, परमेश्वराला धन्यवाद देते. फ्रेंडनं काय होतं की काही लोकांना देवाविषयी सांगितलं ना, तर त्यांचं असं म्हणणं असतं की कर्मच सर्व काही आहे, कर्म चांगलं ठेवायला पाहिजे, बस बाकी काही नाही, कर्मच देव आहे हो, कर्मालाच फळ आहे हो, असं काही लोकांचं म्हणणं असतं. पण तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही जरा कमेंट करून मला सांगा. फ्रेंडनं परमेश्वराचं वचन सांगते की मी कर्माप्रमाणे हिसाब करतो. परमेश्वर कर्माप्रमाणे हिसाब करणार आहे आपला, ही गोष्ट खरी आहे. आणि आपल्याला कर्माप्रमाणे फळ पण भेटतं, हे पण खरंच आहे गोष्ट. परंतु आपल्या चांगल्या कर्माने आपण स्वर्गराजमध्ये जाऊ शकत नाही. मतलब गैरसमज करून घेऊ नका. नुसतं चांगलं कर्म करून आपण स्वर्गराजमध्ये भागीदार होऊ शकत नाही. स्वर्गराजमध्ये भागीदार होण्यासाठी सर्वशक्तिमान परमेश्वराची ओळख असणं गरजेचं आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. प्रभू म्हणतो तुमचा उद्धार तुमच्या कर्माने झाला नाही, तर सर्वशक्तिमान परमेश्वराच्या पवित्र लहूद्वारे तुमचा उद्धार झाला आहे. तर प्रियांनो, आता गुड फ्रायडे होऊन गेला आहे. लोक सांगितलं तरी त्यांना जाणायचंच नाही आहे की गुड फ्रायडे काय आहे. सर्व मानव जातीसाठी उद्धारासाठी जे रक्त सांडवलं परमेश्वराने, जे क्रूसावर गेले प्रभू येशू, तो दिवस आहे गुड फ्रायडेचा दिवस. ओके, तर आपल्याला काय वाटतं की जाऊ दे ना, ते आपली गोष्टच नाही आहे, ख्रिश्चन लोकांचं आहे, ते बाहेरच्या देशाचं आहे, असं आपल्याला वाटतं मित्रांनो. आणि आपण स्वर्गराजच्या जीवनापासून वंचित राहतो. तर परमेश्वराची हीच आज्ञा आहे की लोकांना सांगा, जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन सांगा की मी परमेश्वर तुम्हाला प्रेम करतो. अत्यंत जर जास्त प्रेम कोणी करत असेल तो आहे प्रभू